विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कुबेरांचं पूजन करतोच, माता लक्ष्मीसह आपण कुबेर देवतेची देखील आराधना करत असतो. तर मग आपल्याला या पूजेसाठी कमळ काकडीच्या बिया म्हणजेच कमळगट्ट्याचे मणी किंवा कमळाचं फूल हे लागणारच आहे. कारण कमळ काकडीच्या बिया या धनदायक असतात. कुबेर पूजनामध्ये कुबेरजींना कमळ काकडी जरूर वाहायची. मंडळी, लक्षात ठेवा, माता लक्ष्मीच्या संबंधित एखादी तिथी वार किंवा एखादा सण येतो तर नक्कीच आपण कुबेरांचं सुद्धा तेव्हा पूजन करतो. कोजागिरीच्या वेळेस सुद्धा कुबेर पूजन केलं जातं. आणि मी तुम्हाला सांगितलं की बुधवारी किंवा एकादशी तिथीला, पौर्णिमा तिथीला, अमावस्या तिथीला सुद्धा आपण कुबेरांचं पूजन करू शकतो. मग तो कोणताही महिना असला तरी सुद्धा चालतं. त्यामुळे बऱ्याच वेळा कुबेरांचा जो काही मोठा मंत्र आहे तो काही जणांना येत नाही किंवा अवघड वाटतो. तर हा मंत्र अतिशय सोपा आहे. कुबेर पूजनाच्या वेळेस आपण 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री ओम कुबेराय नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम श्री ओम कुबेराय नमः. तर हा मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा. कुबेरांना मनोभावे नमस्कार करून आपण कुबेर स्तोत्र वाचायचं आणि पूजन करून हे सगळं काही आपण संपवायचं. म्हणजे एक प्रकारे एक साधी सोपी नित्यपूजा कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगितलं.